सारसायुधं ततस्तु जीव जन्तु तन्तु मुक्ति भुक्तिदायकम् विरञ्च विष्णु शङ्कर स्वकीय धाम सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी कर कटावरी ठेवोनिया कर कटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी कर कटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी कर कटावरी ठेवोनिया करतावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेच दान आवडे निरंतर हेच दान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार 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 जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी याचा बेस कमी करून टाका पुढे सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय हित आले गुराचे हित आले
चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जात ऐसे कळवळ्याची जात ऐसे कळवळ्याची जात ऐसे कळवळ्याची जात करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती साई चांदी सर्वस्व ही साई ऐसे कळवळ्याची जात ऐसी कळवळ्याची जात ऐसे कळवळ्याची जात ऐसी कळवळ्याची जात करीला भाविन प्रीती 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 तुका मने माझे तुका म्हणे माझे अरे तुका मने माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे माझे तुम्हा संतावरी तुम्हा ओझे संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे लेकुराचे हित 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 वाहे माऊलीचे चित्त वाहे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाते ऐसे कळवळ्याचे करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती विठ्ठल 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 विठ्ठल
कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची आदरय जननी देवाची आदरय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध सर्वांच्या पाठातला हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांवर आपल्या उद्धाराची जिम्मेदारी मातेच्या नात्याचं स्मरण करून देत आहेत. विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये तथा हरगुडे परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या केशनंद या क्षेत्रामध्ये जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त या केशनंद गावातील अत्यंत हरगुडे हा प्रतिष्ठित परिवार त्या परिवारातील दगडूभाऊ हनुमंतराव रघुनाथराव वाल्मिकराव यांच्या मातोश्री ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा वैकुंठवासी श्रीमती यशोदाबाई दत्तात्रयरावजी हरगुडे यांचं प्रथम पुण्यस्मरण तथा त्यांचे पितृचरण म्हणजे दगडूभाऊ हनुमंतराव रघुनाथ भाऊ आणि वाल्मिक भाऊ यांचे पितृचरण ज्यांना 7 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी दत्तात्रयजी धोंडीबाईजी हरगुडे यांच्या 7व्या पुण्यस्मरणाचं औचित्य साधून आई वडिलाचं पुण्यस्मरण वडिलाचं पुढं 15 दिवस आहे पुण्यतिथीचा दिवस आणि आईचं आज पुण्यस्मरण आहे. या दोन्हीचं औचित्य साधून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन या हरगुडे परिवाराने केलं आणि त्यातील कीर्तनाची सेवा हरगुडे परिवाराच्या माध्यमातून तथा आमचे वाबळे महाराज यांच्या माध्यमातून आमचे केशवराव मोरे यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना महाराष्ट्रातील ख्यातकीर्त मृदंगाचार्य आदरणीय माझे हृदयाभिन्न आमचे अनिलजी महाराज आभाड पूज्य महाराज यांची साथ आहे. त्याचप्रमाणे गायनाचार्य पवनजी महाराज कदम यांची उपस्थिती आहे. आदरणीय ऋषिकेश महाराज सरकटे यांची उपस्थिती आहे. गावातील सर्व सन्माननीय भजनी मंडळी जोगेश्वरी दिंडीतील सर्व सन्माननीय वारकरी टाळकरी मंडळी तथा सर्वच हरगुडे परिवाराचे आप्त इष्ट आणि सगळे सोयरे या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करून अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. उष्णतेची जाण मला आहे. किती गरम होतंय आणि एवढं गरम होत असताना सुद्धा तुम्ही एवढ्या शांत चित्तानं बसलाय याबद्दल तुमच्या चरणावर दंडवत घालतो आहे. उष्णता याची मला जाण आहे. तसा तू उष्णतेचा त्रास तुम्हाला आहे हो तसा मला पण आहे. उलट तुमच्यापेक्षा मला जास्त आहे. कसं आहे एक तर फ्लॅक्स बिलकुल हवा येऊ दे ना एक दुसरं कारण सूर्यापासून 1 फूट मी वर आहे तुमच्यापासून. बघा तुम्ही 1 फूट जरा दूर आहे सूर्यापासून मी 1 फूट सूर्याच्या जवळ आहे. आणि तिसरा कारण आहे तुम्हाला फक्त गरमीचा घाम आहे मला गरमी होई चरबीचा घाम आहे म्हणून किती त्रास असेल मला. हां
पण काळजी करू नका, अगदी नियोजित वेळेमध्ये बरोबर 12 पर्यंत आपण या चिंतन सेवेला पूर्णत्वाकडे नेऊ. काय असतं, आता प्रसंग असतात, ही कीर्तनं सकाळचीच असतात. आईसाहेबाचं निर्याण उन्हाळ्यात झालं म्हणून हे करणं क्रमप्राप्त आहे. थोडा त्रास सहन करून उष्णतेचा आपण हे चालवलं पाहिजे, हा कार्य केलं पाहिजे आणि याला पूर्णत्वाकडे नेलं पाहिजे. हरगुडे परिवार अत्यंत मोठा परिवार आणि एवढ्या मोठ्या गोकुळासारख्या संपन्न आणि सुस्वभावी परिवाराचे जे जनक आणि जननी ते म्हणजे दत्तात्रयराव आणि यशोदा मातोश्री यांचं आज पुण्यस्मरण आहे. आणि त्यांचं पुण्यस्मरण करण्याकरता ही 4 भावंड आज प्रवृत्त आहेत. काय, पोरगा म्हणून पुत्र म्हणून सगळे जन्माला येतात, पण पुत्राचे कर्तव्य सगळ्यांना पार नाही पाडता येत, हे ध्यानात ठेवा. पुत्र म्हणून कोण कोण जन्माला आलं, सगळेच. अजून तरी MIDCच्या पायपातून पुरं येत नाही. अजूनही मायबापाच्या उदरीच आपला काय आहे, जन्म आहे. म्हणजे तुमचा आमचा जन्म झाला त्या अर्थी आम्ही कोणाचे तरी पुत्र आहोत, आम्ही कोणाच्या तरी मुली आहोत, म्हणजे पुत्री आहोत, पुत्र आहोत, कोणाचे तरी आहोत. पण जन्माला येता येतं त्यांच्या पोटी, पण पुत्र म्हणून जी कर्तव्य ती सगळ्यांना पार नाही पाडता येतं. महाराज, कर्तव्य काय तू पुत्र म्हणून पुत्राची? शास्त्रामध्ये फार गोड कर्तव्य सांगितले. शास्त्र म्हणतं, जीवतो वाक्य करणात, प्रत्यब्धी भूरी भोजनात, गयायाम पिंडदानाश्च, त्रिभीर पुत्रस्य पुत्रता. ह्या 3 गोष्टीमध्ये पोराचं पोरपण आहे म्हणले. कोण्या 3 गोष्टी? त्यानं 3 गोष्टी केल्या पाहिजे. काय काय? जीवतो वाक्य करणात, मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत मायबापाचं ऐकलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. प्रत्यब्धी भूरी भोजनात, ते गेल्यानंतर प्रत्येक वर्षी त्यांच्या निमित्ताने अन्नदान केलं पाहिजे. आणि गयायाम पिंडदानाश्च, गयादी तीर्थावर किंवा ज्या ज्या ठिकाणी पिंडदानाचा विधान केलंय तिथे त्यांनी पिंडदानादी काय केल्या पाहिजे, क्रिया केल्या पाहिजे. ह्या 3 कर्तव्याचा थोडक्यात विचार करू. मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत मायबापाची सेवा केली पाहिजे, मायबापाचं ऐकलं पाहिजे. ऐका, जो मायबापाचं ऐकत नाही, जो मायबापाची सेवा करत नाही, त्याच्याबद्दल शास्त्र काय म्हणतं पहा. आधी मायबापाची सेवा न करणारा किती घाण मानला शास्त्रात, त्याच्याकरता एक कथा तुम्हाला सांगतो. कथा अशी आहे, एक साधू रस्त्याने चालला होता आणि रस्त्यात त्याला स्मशानभूमी दिसली. काय दिसली? स्मशानभूमी. आणि त्या स्मशानभूमीमध्ये एक बाई त्याला दिसली. साधूला प्रश्न पडला, अरे स्मशानात बाई काय करते? सहसा आता तुमच्या भागात आहे ती पद्धत, पण बऱ्याच भागामध्ये स्त्रिया स्मशानात जात नाही. आता आमच्याकडे पद्धत आहे महाराज, की स्त्रिया प्रेतयात्रा निघाली ते 20वा असतो का, 20व्यापर्यंत स्त्रिया जातात. आणि 20व्याला जाऊन सगळ्या स्त्रिया थांबतात आणि पुरुष मंडळी पुढे जातात प्रेत घेऊन. आणि मग प्रेत दिसेपर्यंत त्या स्त्रिया तिथं थांबतात आणि पुन्हा त्या निघून वापस येतात. पण गेलं पाहिजे न गेलं पाहिजे असा काही विचार नाहीये, पण आपल्याकडे सहसा म्हणजे असं दिसून येतं. आणि मग पण तुमच्या भागामध्ये पद्धत आहे, स्त्रिया स्मशानात जातात. बाई बाबा स्मशानात दिसते, कसं काय बरं बाई स्मशानात आहे, बरं नेमकी काय करते? बघा त्या बाईनं काय केलं. त्या बाईने कावळा पकडला. काय पकडला? कावळा. साधू म्हणा, कावळा हिच्या हाताला कसा आला? पण तरबेज होती बाई. असा गुलेर उडवला, चित केला आणि कारला कावळा पकडला. कावळा पकडून तिने त्याचे पंख काढले आणि त्याचं मांस तयार केलं. अरे अरे अरे, कावळ्याचं मांस खाते बाई? कारण शास्त्रामध्ये मांसच निषिद्ध आहे. त्यामध्ये कुत्र्याचं आणि कावळ्याचं तर अति निषिद्ध मानलं गेलं. कुत्र्याचं आणि कावळ्याचं मांस काय आहे? अति निषिद्ध मांस आहे. तिनं कावळ्याचं मांस तयार केलं. ह्या मांसाची बाई काय करते बरं? कुतूहल निर्माण झालं त्या साधूला. त्या बाईनं काय केलं, इकडे तिकडे पाहिले, एक मड्याची कवटी पडलेली होती, कवटी उचलली आणि त्याच्यात ते मांस टाकलं. तिला शिजवायचं होतं, पाणी नव्हतं. तिच्या जो दारू होती तिनं दारू त्याच्यात ओतली आणि दारू त्या कवटीत वतून कावळ्याचं मांस टाकून ते शिजवण्याकरता एका चितेवर ठेवलं आणि त्याच्यात काही घाण पडू नये म्हणून पायातल्या चपला झाकून ठेवल्या. स्वतः मला काय बाई आहे, काय बाई आहे? एक तर स्मशानभूमी अमंगळ घाण आहे, तो जे शिजवते ते घाण, ती ज्या पात्रात शिजवते ते पात्र घाण, ती ज्या द्रव्य शिजवते ती दारू घाण. बरं, ज्या अग्नीवर शिजवते तो अग्नी सुद्धा पवित्र मानलेला नाहीये, तोही घाण.
आणि आता याच्यात काही घाण पडू नये म्हणून चपला झाकून ठेवल्या. आता याच्यात कोणती घाण पडायची राहिली बुवा? आता याच्यात कोणती घाण पडायची राहिली? हिनं काय झाकून ठेवलं असेल? लक्ष द्या मंडळी, खूप गोड आहे. तो साधू न रावल्यामुळे त्या बाईकडे गेला. मला बाई, ह्या सगळ्याच वस्तू घाण आहेत, आता याच्यात कोणती घाण पडायची राहिली? म्हणून तो चपला झाकून ठेवल्या. तुमच्या कानात मुंग्या येतील मी पुढचं वाक्य बोललो तर. ती बाई म्हणली, महाराज हे सगळं घाण आहे, मला पक्क माहिती आहे म्हणली. ही जमीन घाण आहे, हे अग्नी घाण आहे, हे पात्र घाण आहे, हे द्रव्य घाण आहे, जे मी शिजवते ते घाण आहे. म्हणून माझ्या पायातल्या चपला कोणत्या चांगल्या आहेत? त्याही घाण आहेत. पण मी याच्यात चपला झाकून ठेवल्या कारण महाराज ह्याच्यापेक्षा जगात एक घाण वस्तू आहे म्हणली. म्हणजे कोणती घाण वस्तू आहे? मायबापाची सेवा न करणाऱ्याची नजर ह्याच्यापेक्षा घाण आहे म्हणली. ती याच्यावर पडू नये म्हणून मी काय केल्या? चपला झाकून ठेवल्या. ही भाषा कुठलची? ही पुराणातली भाषा आहे की मायबापाची सेवा न करणारा एवढा कृतज्ञ मानला गेला, एवढा निश्चित मानला गेला. म्हणून त्यानं मायबापाची सेवा केली पाहिजे. आणि जो मायबापाची सेवा करत नाही, मायबापाचं ऐकत नाही, तो पुढच्या जन्मामध्ये भैरा होऊन जन्माला येतो. नाथांनी बहिरा असण्याची जी जी कारणं सांगितली त्यात महत्वाची 2 कारणं आहेत. नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडी येली, पितृवचनाशी पाठ दिधली, तीर्थे व्रते आसोनी त्यागेली. पुढं माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. बैरा झालो नर देई येता, बैरा झालो नर देई येता. एका जनार्दने स्मरण आता. बैरा झालो, बैरा झालो, बैरा झालो या जगी 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 बैरा झालो, बैरा झालो. पितृवचनाशी पाठ दिलेली आणि माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता. ही कारण काय सांगतात? माणसाला पुढच्या जन्मी बहिरं करतात. असो जीवतो वाक्य करणार, जिवंत तोपर्यंत सेवा केली पाहिजे. किती? ज्ञानोबा म्हणतात, ते सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. शरीर सुद्धा वळून टाकायची वेळ आली तर टाकली पाहिजे. जीवतो वाक्य करणार. प्रत्येक भुरी भोजनात दरवर्षी मायबापाच्या निमित्ताने अन्नदान केलं पाहिजे. अन्नदान केलं पाहिजे. जिथे घडेल, जसं घडेल, प्रति अवधी केलं पाहिजे, प्रत्येक वर्षी. आणि किती? ऐका, पिंडदानादी क्रिया वेगळ्या आणि अन्नदान वेगळा, क्रिया वेगळ्या. म्हणजे पिंड केला, तो पुजला, हे झालं पिंडदान. पण त्या निमित्तानं काय घडलं पाहिजे? अन्नदान घडलं पाहिजे. अन्नदान किती घडलं पाहिजे? जमेल तेवढं, परिस्थिती असेल तसं. कारण रामप्रभू जेव्हा वनात गेले, 14 वर्ष वनात होते. रामप्रभू गेले आणि दशरथ राजा वारले. वारले. दशरथ राजा इकडे गेले तर रामप्रभू 14 वर्ष वनात होते. मग 14 वर्ष रामप्रभूने बापाचं श्राद्ध कसं केलं? तिथं कुठं भेटत होती? कारलं, भेंडी, ढेसा, पुन्हा अजून काय, कढी, वडी, डांगर, मेथीची भाजी, अजून काय काय असते तुम्हाला माहिती. हे कुठं भेटलं तिथे? मग वनामध्ये जी कंदमुळं होती त्या कंदमुळावर श्राद्ध केलं. काय? अन्नदान किती करावं म्हणजे कसं करावं? तुमची परिस्थिती नसली, विस्तू घ्यायचा, त्याच्यावर गुळाचा खडा टाकायचा आणि त्याच्यावर पाणी फिरवायचं, तरी सुद्धा श्राद्ध होतं. पण कोणाचं? ज्याची परिस्थिती नाही त्याचं. नाहीतर ज्याचं, आज तारीख किती? 3 मेला पेटीलं, ऐकताय ना? 3 मेला पेटीलं तर 2 मेला इजत. हा असं, हा तेच, हा गणित आहे ना डोक्यात. पेटवायचं कधी? 3 मेला. विजत कधी? पुढच्या वर्षी 2 मेला. आणि तो जर गोळावर भागू लागला, जमत नाही.
आपली जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार काय केलं पाहिजे? अन्नदान केलं पाहिजे. भुरी भोजनात सुंदर प्रकारे अन्नदान केलं पाहिजे मायबापाच्या नावाने. आहे आपली परिस्थिती, निघाली आपल्या गावची दिंडी, द्या दिंडीला पंगत, द्या तेलाचा डबा, द्या साखरेचं पोतं, द्या तांदूळाचं पोतं, द्या गव्हाचं पोतं, जे घडेल ते प्रत्येक वर्षी अन्नदान केलं पाहिजे. वायर चांगले ना बाबा? हो, कुठं कटगीट नाही ना? काळजी घ्या वायराची. काळजी घ्या. त्यांचं काम त्यांना करू द्या, तुमचं काम तुम्ही करा, म्हणजे माझं काम मला करायला बरं पडेल. इकडं पहा, प्रत्युब्धी भुरी भोजनात गयायाम पिंडदानाश, माय बापाचे पिंडदान केले पाहिजे. किती केले पाहिजे? 3 प्रकारचं पिंडदान आहे. श्राद्ध आहे, नवश्राद्ध, नवमिश्र श्राद्ध आणि पुराण श्राद्ध. माणूस गेल्यापासून 10व्यापर्यंत 9 दिवसात जे 9 श्राद्ध आहेत त्याला नवश्राद्ध म्हणतात. दशक्रियेला नवमिश्र श्राद्ध म्हणतात. आणि त्याच्यानंतर जेवढी श्राद्ध आहेत त्याला पुराण श्राद्ध म्हणतात. मग 13वा असतो, त्याच्यानंतर मासिक श्राद्ध असतं, नंतर वर्ष श्राद्ध असतं, आणि त्याच्यानंतर वर्षातून नित्य श्राद्ध, नैमित्तिक श्राद्ध 2 प्रकारचे असतात. नित्य श्राद्ध 84 आहेत आणि नैमित्तिक जेवढे निर्माण होतील तेवढे. नैमित्तिक म्हणजे काय? तुम्ही गेले आळंदीला, चंद्रभागेचं स्नान आपलं इंद्रायणीचं स्नान करायला लागले, तिथंही पिंडदान केलं पाहिजे. आणि ब्राह्मण जर नाही मिळाला तर काही नाही, इंद्रायणीत उभं राहायचं, पाणी घ्यायचं आणि मायबापाचं नाव घेऊन गंगेत सोडायचं. ज्ञानोबाने आपल्याला सांगितलंय, गंगेचे उदक गंगे जैसे आरपीजे पितरो देशे. पितराच्या उद्देशानं पिंडदान केलं पाहिजे. वास्तुशांती आहे, मायबापाचं श्राद्ध केलं पाहिजे. ते नांदी श्राद्ध म्हणतात बघा ब्राह्मण, नांदी श्राद्ध. आपल्याकडे लग्नाच्या आधी देव बसवतात, तुमच्याकडे पद्धत आहे ना? कुलदेवता पूजली जाते. ते कुलदेवता पुजताना नांदी श्राद्ध असतं. किती वेळ लागतो माहितीये का त्याला? अख्खा 1 मिनिट. किती 1 मिनिटाचा विधी, 1 मिनिटाचा पार. म्हणजे तो श्राद्ध आहे. हे नैमित्तिक झालं. लग्नाच्या निमित्तानं, वास्तुशांतीच्या निमित्तानं हे नैमित्तिक झाले असे. आणि नित्य श्राद्ध 84 आहेत, ते केले पाहिजे. तेवढे घडत नाहीत म्हणून वर्षातले 3 श्राद्ध केलेच पाहिजे. कोणते कोणते? एक आहे अक्षय तृतीयेचं श्राद्ध, एक आहे पितृपक्षातलं श्राद्ध, आणि एक आहे त्या ज्या तिथीला गेले त्या तिथीला धरून श्राद्ध. असे 3 श्राद्ध आहेत. बघा मंडळी, हे 3 श्राद्ध मात्र प्रत्येकाने केले पाहिजे. आणि अशा ज्या गोष्टी करतो त्यालाच पुत्र म्हणून घेण्याची कुवत आहे. आणि या 3 गोष्टी जो करत नाही त्यांनी स्वतःला पुत्र म्हणून घेऊ नये. म्हणून या 3 गोष्टी ज्याला मायबापाविषयी करता येतात त्याचा सन्मान कोण करतं? साक्षात तुकोबाराय म्हणतात, नमो जया मात्या पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. तुकोबाराच्या गाथ्यात कावडी नावाचं प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये 2 अभंग क्रमाने आले. या जगामध्ये निंदनीय माणसं कोण आहेत त्याची यादी एका अभंगात आली. आणि या जगामध्ये वंदनीय माणसं कोण आहेत यांची यादी एका अभंगात आली. आधी निंदनीय आणि वंदनीय सगळा आवाड मारायचा आपल्याला विस्तार करायला वेळ नाही, पूर्ण अभंग. पण आपल्याला पाहिजे तो मुद्दा तुकोबाराच्या वचनातला आपण घेऊ. वचनात महाराज म्हणतात, जो मायबापाचं पूजन करतो, मायबापाला सांभाळतो, तो वंदनीय आहे. आणि निंदनीय कोण आहे? ऐका यादी. हे संभाजीनगर जवळ पाटोदा नावाची ग्रामपंचायत आहे. आणि त्याचे जे सरपंच होते भास्करराव पेरे पाटील, यांचे खूप भाषणं यूट्यूबला आहेत. योगायोगानं गेल्या 1-2 महिन्यापूर्वी माझं कीर्तन त्या पाटोद्यात झालं. भास्कर पाटील कीर्तनाला होते. त्याने एका भाषणात काय म्हटलं, आता केसनंद नावाची ग्रामपंचायत आहे किंवा कोण्या गावची ग्रामपंचायत आहे, ते पाट्या लावतात, इथं कचरा टाकू नका, इथं कचरा टाकू नका. पण ग्रामपंचायतचं कर्तव्य सुद्धा एक, इथं कचरा टाका. कचरा टाकायला जागा पाहिजे ना एक. हो, इथं थुंकू नका, इथे थुंकू नका. पण एक पाटी अशी बी पाहिजे, इथे थुंका. इथं लघवी करू नका, इथे लघवी करू नका. पण एक पाटी अशी बी पाहिजे, इथं लघवी करा. कुठंच नका करू का मुतखडे होऊ द्यायचे का माणसाला? पाहिजे ना एक जागा. तसं ते म्हटले अनेक ठिकाणी असतं, इथं थुंकू नका, इथं थुंकू नका. पण एक जागा अशी बी पाहिजे, इथे थुंका, अशी पाटी लावली पाहिजे. मी पाटलांना सांगितलं,
तुकाराम महाराजानं पाट्याला लावून ठेवल्यात. कुठं कुठं थुंकायचं. लय मोठ्या याद्या आहेत, पण आपल्याला पाहिजे तेवढी यादी आपण आता वाचू. यादी काय? बाईलेचा दास पितराशी उदास, पितराशी उदास, बाईलेचा दास पितराशी उदास, बाईलेचा दास पितराशी उदास, भिक भिकाऱ्यास नये तारा, भिक भिकाऱ्यास नये दारा, भिक भिकाऱ्यास नये तारा, भिक भिकाऱ्यास नये दारा, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी, तुका तुका रे त्याच्या तोंडावरी, तुका तुका रे त्याच्या तोंडावरी. यादी दिली, लय मोठी यादी, पण कामापुरती पाहू. बाईलेचा दास, जो बायकोच ऐकतो त्याच्या तोंडावर थुंका म्हणली. पितराशी उदास, जो माय बापाला सांभाळत नाही त्याच्या तोंडावर थुंका म्हणली. आणि कधी भिकाऱ्याला दान धर्म करत नाही त्याच्या तोंडावर थुंका. त्यात पहिला मुद्दा बाईलेचा दास, जो बायकोच ऐकतो त्याच्या तोंडावर थुंका. प्रकरण थोडं अवघडच दिसायला लागले. या जगात बायकोचं कोण ऐकत नाही? या जगात बायकोचं कोण ऐकत नाही? या सगळ्या मंडपात मी सोडलं तो कोण बायकोचं ऐकत नाही? बाबळे महाराज, आपण बायकोचं ऐकत नाही. त्याचं कारण आहे बायकोच नाही. पण असं नाही. शास्त्र असं आहे, बायको काय सांगते याच्यावर ठरवलं जातं ऐकावं का न ऐकावं. बायको जर आम्हाला धर्मानुकूलता सांगत असेल, तिला गुरु मानून तिला नमस्कार केला पाहिजे. आमच्याकडे तुलसीदासांनी केलंय. हो, तुलसीदास बायकोच्या उपदेशानं भक्त झाले. कालिदास बायकोच्या उपदेशानं विद्वान झाले. कोण? कालिदास. म्हणून स्त्री पुत्र बंदीजन नारायण स्मरविती. हो, ऐका ना भाऊ, हो सिस्टीम आले, आम्हाला 2 झाले, आम्हाला एकात ऍडजस्ट करा, एक अजून श्रोत्यांना द्या. का भागतंय त्यांचं सगळ्यांचं? मग तुमच्या येणं पा सगळ्याला हवा लागली पाहिजे. जिथं कमी पडत असेल तिथं आमच्यातला एक घेऊन जा. विठाला विठाला. मला सांगा, तुम्ही बाहेरून आले आणि तुमची बायको तुम्हाला म्हटली, अहो आत्याची लुगडे फाटलेत. सासूला काय म्हणतात तुमच्याकडे? हो, आता आई आलंय, आता आई 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 नाही, त्याच्या पुढे गेला आता मॉम, आणि त्या मॉमनं तर भलती बॉम्ब केली. आता काय सांगायचं तुम्हाला. मला असं वाटतं, सासूला डंगरी म्हणलं तरी चालेल, तुम्ही आई म्हणू नका, पण सेवा करा तिची. विठाला विठाला. बरं चला, तुमच्या मनात आपल्या पेटी मास्तरची इच्छा आई म्हणायची, आई म्हणून. नवरा बाहेरून आला, आल्याबरोबर म्हटले, बायको म्हटली, अहो म्हणे काय ग, आईची लुगडे फार फाटलेत, मला असं वाटतं आईला 2 लुगडे आणावे. ऐकलं पाहिजे का नाही? बोला की, ऐकलं पाहिजे. तुम्ही बाहेरून आले आणि आल्याबरोबर म्हणले, अहो माझी आई आजारी आहे आणि माझा भाऊ काय तिला दवाखान्यात नेईना, मला असं वाटतं माझ्या आईला दवाखाना करण्याकरता 8-15 दिवस आपण इकडं आणावं. ऐकलं पाहिजे का नाही? बोला की, ऐकलं पाहिजे. जशी माय माय तशी सासू सुद्धा माय. मेवना जर सासूची सेवा करत नसेल तर जावयानं काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. तिला जर मेवना सांभाळत नसेल किंवा तिला आपल्याला मेवना नसेल तर सासू इकडं आणली पाहिजे. फक्त त्या डंगरीनं नीट राहिलं पाहिजे. आता इकडे येऊन भावाचे घर फोडू लागली तर नीट कॅनलला पाणी यायची वाट बघायची. म्हणजे सोडून द्यायची असं मला म्हणायचं नाही. तिला स्वच्छ आंघोळ घालून म्हणायचं, बाई तू आता तुझ्या घरी जा. ज्यानं त्यानं आपल्या आपल्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे. चला अजून एक सांगतो. तुम्ही बाहेरून आले, तुमच्या आईमल्या, अहो आपल्या गावचा सप्ताह आहे. तुम्ही बाहेरून आले, तुमची बायको काय म्हटली? आपल्या गावचा सप्ताह आहे, मला असं वाटतं यावर्षी आपण 10,000 रुपये वर्गणी फाडू. ऐकलं पाहिजे का नाही बायकोच? ऐकलं पाहिजे. तुम्ही बाहेरून आले आणि तुमची बायको म्हटली, अहो माझी बहीण अर्थात तुमची मेवणी
गोव्याला फिरायला चालली, तिला द्या 10,000 रुपये. ऐकलं पाहिजे का नाही? मेवणी जर गोव्याला फिरायला निघाली, तिला 10,000 दिले पाहिजे का नाही? नाही, मेवणी जीव नाही तुमचा. असो, धर्मानुकूल ऐकलं पाहिजे आणि धर्माला प्रतिकूल सांगणार ऐकलं न पाहिजे. चला, पितराशी उदास, जो माय बापाबद्दल उदास आहे त्याच्या एक तोंडावर थुंकायला सांगितलं. मग ऐका, या जगात निंदनीय कोण आहे? माय बापाला न सांभाळणारा. आणि या जगात वंदनीय कोण आहे? नमो जया मात्या पित्याचे पालन. म्हणून सेवा केली पाहिजे आणि सांभाळलं पाहिजे. काय असतं, मायबाप गेल्यानंतर 2च वाक्य सांगतो ना, अभंगाकडे वळतो. जिवंत तोपर्यंत माय बापाला सांभाळलं पाहिजे. ऐकताय का नाही? जिवंत तोपर्यंत माय बापाला सांभाळलं पाहिजे आणि मायबाप गेल्यावर नंतर माय बापाचं सांभाळलं पाहिजे. जिवंत तोपर्यंत कोणाला सांभाळायचं? माय बापाला. आणि मेल्यानंतर कोणाला सांभाळायचं? काय सांभाळायचं? माय बापाचं सांभाळायचं. मग माय बापाची संपत्ती सांभाळायची, माय बापाची संतती सांभाळायची आणि माय बापाचे चांगले संस्कार सांभाळायचे. पण चांगले, हा चांगले. हो, नाही ते म्हणलं, काय रे तू गांजा का पितो? आमचे पप्पा प्यायचे, मग ती परंपरा चालवतो मला. असले धंदे नाही करायचे. मायबापाचे जे चांगले संस्कार आहेत ते. यात काय झालं, एका गावात एक म्हातार होतं महाराज, लय खराब म्हातार. आंघोळ झालं की दारात खुर्ची टाकून बसायचं. कोण? ते म्हातार. आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला घाण घाण शिव्या द्यायचं. लोक त्याच्या दाराचा रस्ता सुद्धा बघत नव्हते. सगळ्या गावाला शिव्या देऊन येडा आणला. वेळ कमी असल्यामुळे मरायला टेकला म्हातारा. लवकर लवकर उरकून टाकू त्याचं आपण. आणि त्या म्हाताऱ्याला 2 पोरं. मोठ्याचं नाव राजू, बारक्याचं नाव बाळू. नाव बरेत का बदलायचे? मोठा राजू आणि बारका बाळू, असे 2 पोरं. म्हाताऱ्याने दोन्ही पोराला बोलवलं. राजा, ए बाळ्या, इकडे म्हणले. काय? मी मरतो म्हणे आता. म्हणे दिसायला लागले म्हणे, पण मला नाही वाटत मला पूर्ण गावात कोणी चांगलं म्हणेन. पण पोरं हो, तुम्हाला जर वाटत असेल माझ्या आत्म्याला शांती लाभावी तर तुम्हाला एक करावं लागेल. म्हणजे काय? मी मेल्यावर तुम्ही असं काहीतरी करा, लोकांनी मला चांगलं म्हणलं पाहिजे. ठीक आहे म्हणले बाबा. म्हातारं लवकरच मेलं. पोरं एवढे हुशार, बापाच्या आत्म्याला शांतता लाभावी म्हणून 10व्या पासून तर 13व्या पर्यंत सप्त्याचं आयोजनच केलं. भले मोठे मोठे महाराज लोक आणले. हे भला मोठा मंडप. सगळ्या पंचक्रोशीला रोज पंचपक्वानाच्या पंक्ती, लाखो रुपये खर्च केला. काल्याचं कीर्तन. काल्याच्या दिवशी मोठा राजू बारक्या बाळ्याला म्हणतो, बाळू, काय रे दादा, जरा लोकांमध्ये फिर तरी, आपल्या बापाला चांगलं म्हणतात का, ऐक बरं म्हणे. लोकात फिरून आला बाळू आणि त्याचा चेहरा पडलेला होता. कोणाचा? बाळूचा. राजा म्हणला, बाळ्या, चेहरा का पडला? बाळ्या म्हणला, येथे अवघे वाया गेले दिसते सायास. खर्च वाया गेला. म्हणजे कसं काय वाया गेला? सगळे लोक म्हणायला लागले, बाप लय नालायक होता, पोरं चांगली निघाली. आणि बापाच्या आत्म्याला शांतता कधी? चांगलं कोणाला म्हणलं पाहिजे? त्याला ना. पोरं म्हणले, अरे आपल्याला चांगलं म्हणायला लागले, बापाला चांगलं म्हणत नाहीत, काय करायचं? दोघांच्या डोक्यात युक्ती आली. गाडीला किक मारली, गेले बाजारात स्टँडवर आणि येताच्या 2 काठ्या आणल्या खंटाच्या. कशाच्या? वेताच्या काठ्या आणल्या. आणि सकाळी आंघोळ झाली की दोन्ही पोरं दारात बसायचे आणि रस्त्यानं जे दिसल त्याला धरायचे ना, असे बदडायचे, त्याला रिबीटच करायचे. सगळ्या गावाला ठोकून ठोकून यांनी येडा आणला. कोणी? ह्या 2 पोरांनी. लोक म्हणायला लागले, काय नालायक पोर आहेत, बाप चांगला होता म्हणे. बाप नुसता शिव्या देत होता म्हणे, मारित म्हणे. पोरं म्हणे, आता आपल्या बापाच्या आत्म्याला शांतता लाभली. असं नाही, असं नाही. मग बापाचं सांभाळायचं म्हणजे काय? बापाचे चांगले संस्कार. माझा बाप गावातल्या कोणत्याही समाज कार्यामध्ये तनाने, मनाने, धनाने सम्मिलित होत होता. माझा बाप भावकीच्या कोण्याही कार्यामध्ये धडाडून भाग घेत होता. काम समाजाचं असो, काम भावकीतलं असो, काम घरचं असो, काम सत्याचं असो, अध्यात्मात सुद्धा माझा बाप वारी करायचा. माझा बाप ज्ञानेश्वरी वाचायचा. पंढरीची वारी
आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत. माझ्या वडिलांची मिराशी का देवा, हे सांभाळलं पाहिजे. संस्कार सांभाळले पाहिजे. बापाची संपत्ती सांभाळली पाहिजे. सांभाळतात पोरं. काय काय नालायक आहेत. बापानं 100 एकर करून ठेवली, पोरानं हो मस्त इसके पीने से तबीयत में रवानी आहे. दारूच्या पायी आज चौफुल्या, उद्या जामखेडला. लक्षात आलं? विद्वान आहेत तुम्ही, तुमच्या नाही तर कोणाच्या लक्षात येईल. आणि सगळ्याची राख रांगोळी केली. हा, लक्ष देऊन ऐका बरं माझं वाक्य, लक्ष देऊन ऐका. बापाच्या इस्टेटवर मजा करायची असते, माज करायचा नसतो. बापानं जर तुला मरताना 100 गुंठे दिले तर तू पुढच्या पोरांना 100 गुंठे दिलेच पाहिजे. हा ठीक आहे, त्या 100 गुंठ्यावर तू गोडाऊन बांध, भाड्यानं दे, त्याचं भाडण, मस्त चांगल्या गाडीत फिर, मजा कर. शब्द काय? बापाच्या इस्टेटवर मजा करायला परवानगी, पण माज करायला परवानगी नाही. आणि ज्याला माज करायचं नाही त्यानं आपली आपली जिरवायची. म्हणून मायबापाची संपत्ती सांभाळली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, मायबापाची संतती सांभाळली पाहिजे. माझ्या बापानं माझ्या पाठीवर 3 भाऊ आहेत, माझे भाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत, माझ्या बहिणी आहेत. हे सुद्धा काय केलं पाहिजे? सांभाळलं पाहिजे. हे पुत्राचं पुत्र म्हणून कर्तव्य आहे. आपला एक मुद्दा संपला, आता दुसऱ्या मुद्द्याला सुरुवात करायची. हे झालं पुत्र म्हणून कर्तव्य. पण पुत्र जसा पुत्र आहे तसा पुत्र एक माणूस पण आहे. त्यानं माणूस म्हणून काय कर्तव्य आहे तर तुकोबाराय सांगतात, माणसाचं माणूस म्हणून एकच कर्तव्य आहे. कोणतं? मनुष्यपण तरी साधी नारायण, मनुष्यपण तरी साधी नारायण. पशु होणे नाही तरी हीन, पशु होणे नाही तरी ना पशु होणे, नाही तरी ना पशु होणे. मनुष्य पण तरी साधी नारायण. माणूस आहेस ना तू, मग जसा तू संसार केला पाहिजे, जसा तू बंगला बांधला पाहिजे, जसा तू घर सांभाळलं पाहिजे, तसं तू आत्मकल्याणाचे जीवन जगला पाहिजे. नाहीतर एक दिवस अशी माणसं आहेत महाराज, आयुष्यभर सगळ्या करता झटली, स्वतः करता जगायचं विसरूनच गेली. एक शेर आहे, लय गोड आहे, लय गोड आहे. सहसा आम्ही कीर्तन शेर शायरी म्हणत नाही, पण आज मूड झाला, एक म्हणू का? एकच म्हणतो, लय नाही म्हणत. एक हा, लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. काय म्हणतो तो कवी? जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं. ऐकताय ना? ऐकताय का? हा तेच म्हणलं. जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं, मेरा क्या जुर्म है मुझे पता ही नहीं, इतने हिस्सों में बट गया हूं मैं, मेरे हिस्से में कुछ बचा ही नहीं. माणसानं समाजाकरता जगलं पाहिजे, माणसानं कुटुंबाकरता जगलं पाहिजे, आणि या सगळ्यांकरता जगता जगता स्वतः करताही जगलं पाहिजे. आपुली आपण करा सोडवन, आपल्या करताही जगलं पाहिजे. देवप्राप्ती करून घेतली पाहिजे. देवप्राप्ती काय बरं? ती देवप्राप्ती सोपी आहे का? नाही बाबा, मोठी अवघड आहे. मोठी अवघड वाट कोणा सांगावा बोबाट. मग नियम असा आहे, अवघड कामं कोणाच्या तरी मदतीने करावी लागतात. एक गेला वैरण काढायला, वैरण शब्द आहे ना तुमच्याकडे, घरी गुरढोर होते, वैरण काढायला गेला. वैरण काढायला गेला, धुंदीमध्ये वैरण काढता काढता 1-2 पेंड्या जास्त निघाल्या. काढता काढता वैरण जास्त निघाली. जातवान शेतकरी असं म्हणत नाही, आता मला उचलत नाही, पडू द्या इथंच. जातवान शेतकरी काय करतो? काय करून जेवढी काढली तेवढी घरी आणि राहू द्या, आता उचलत नाही, नेहमी पडू द्या इथं. जातवान कधीच म्हणत नाही, हे ध्यानात ठेवा. मग काय केलं त्यानं? भारा बांधला वैरणीचा, पण लक्षात आलं भारा काही उचलत नाही. मग स्वतःला जेव्हा उचलायला जड आहे तेव्हा मग तो काय करतो? शेजारच्याची मदत घेतो. रामभाऊ जरा येता का मदत करायला? अर्थात
जे ओझ एकट्याला उचलत नाही त्याच्याकरता कोणाची तरी काय घेतली जाते मदत. तसं देवप्राप्ती जेव्हा एकट्याला होत नाही तेव्हा आपल्याला कोणाची तरी काय घ्यावं लागेल मदत. किंवा आता माता मावल्याकरता उदाहरण देतो. दुपारचे 12 वाजले, असे उन्हाळ्याचे दिवस, स्वयंपाक झाला, सगळ्यांची जेवणं झाली, बाईनं सगळी भांडी घासली, पुसली, मांडणीत पालते टाकली, सगळं किचन आवरलं, गॅस वट्टा पुसला, गॅसही चांगला पुसला, लायटर कोरड्या जागेवर ठेवून दिलं, रेग्युलेटर बंद केलं. आहेत का नाही दुपारची कामं तुमचे? तुम्ही म्हणाल तुम्हाला एवढे बारीक कसं काय माहिती? हे मला करावे लागतात, करणार कोणी नाही. सगळी कामं केली आणि आता उन्हातानाचं थोडं आडवं पडावून बेडरूम मध्ये गेली, आडवं पडली, तेवढ्यात तिचा फोन वाजला. कोणाचा? त्या बाईचा फोन वाजला. फोन वाजला पण उचलण्याकरता तिला उठावं नाही लागलं, कारण फोन हातातच होता, तिच्या हातातच होता. तिनं कॉल रिसिव्ह केला. हॅलो. आणि पुढून आवाज आला, काय करते तू? नवऱ्याचा फोन. काय करते तू? काय नाही मुले, आडवं पडले. बरं, ते पाहुणे आले होते. कुठलचे? कुठलचे आणू आता? जरा लांबचे सांगा बाबा, मावळातली म्हणू का जरा? हा, कात्रज म्हणतो डायरेक्ट. चला त्या टोकाला. कात्रजचे पाहुणे आले आणि मग ते जेवायचं म्हणतात. आता हो, तुम्हाला एक सल्ला देतो, ब्रह्मचारी माणूस आहे पण ऐकून घ्या, लय कामी येईल. स्वयंपाकातली एक सायकोलॉजी आहे. बाई जेव्हा स्वयंपाकाला लागते तेव्हा तुम्ही तिला 15 माणसाचा स्वयंपाक आगाव सांगा, तिला तेवढा त्रास होत नाही. सगळं उरकले एकाचं लय जीवावर येतो. खरंय का खोटे? खरंय का खोटे? खरंय ना? काढा बरं 100 रुपये. मग खरंय म्हणलं द्याय पाहिजे का नाही? तुमचं काय मत? असं जेव्हा स्वयंपाकाला लागते ना बाई, तिला स्वयंपाक करताना सांगा, काय करते? हे काय स्वयंपाक करायला बसले आता? चालूच करते. नाही, जरा 4-5 माणसं वाढणार आहेत बरं आज. वाटतो तिला त्रास पण तेवढा नाही वाटत. पण सगळं उरकून एकाचा स्वयंपाक लय जीवावर येतो. ती म्हणली आता हो, किती जण आहेत? आता सूर बदलला. हिचा वाढत जातो आणि त्याचा कमी होत जातो पलीकडं. 10-15 जण आहेत. 10-15 जण कात्रजात कोणी ठेवले का नाही का? सगळे इकडेच उलथले. गावात ठेवलं का नाही कोणी? ती तिकडून शिव्या देते, कच किती, हा इकडून प्लास्टिक. हा चालेल चालेल. हो, कसं सहन होतं तुम्हाला माहित नाही. हे प्लास्टर करत आणि त्याला सगळ्यात महत्वाचं वाक्य बोलायचं असतं, ते शेवटी ठेवतं. आणि ऐकलं का? पाहुण्याला गडबड आहे, अर्ध्या तासात स्वयंपाक झाला पाहिजे. लगेच फोन कट, डायरेक्ट फ्लाईट मोड. ही फोन लाविती, आउट ऑफ कव्हरेज, अशी तन करते. वेळ किती आहे? स्वयंपाक किती जणाचा आहे? काम सोपं आहे का अवघड आहे? अवघड आहे. मग बाई त्या वेळेला काय करते? शेजारच्या बाईला आवाज देते, पिंट्याची माय, ओ गण्याची आई, जरा इकडे या बरं का, पाहुणे यायला लागले, येतं का मदतीला? मग पिंट्याची माईच्या मदतीला ही जर गेलेली असली, मग पिंट्याची माई सुद्धा येते. आणि दुसरं कारण, माणसं खाल्लेल्या अन्नाला आणि बाया घासलेल्या मिस्त्रीला कधीच बेमान होत नाही. ती मदतीला येते. आता तिनं मदत घेतली, दोघीचा स्वयंपाक चाललाय, चालू द्या, आपण आता कीर्तन करू. सगळ्या एक मेल उदाहरण दिलं आणि एक फिमेल उदाहरण दिलं. जेव्हा काम जड असतं तेव्हा कोणाच्या तरी मदतीने करावं लागतं. देवप्राप्ती अवघड आहे, मग कोणाची तरी मदत घ्यावी लागेल. कोणाची घ्यायची बरं? मग परमार्थाच्या पंथावर मदत करणारे फक्त संत आहेत. तेची माझे हित करीती सकळ, भागलिया मज वाहतील कडेला लावणारे. दाते हो दान करा, नाही तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्या मज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा किंवा आखमाचा सोयरा, है ना? मला तिथपर्यंत न्या. संतांना मदत करावी लागते. या अनुषंगाने जगद्गुरु तुकोबाराय संतांवर आपल्या उद्धाराची जिम्मेदारी घालण्याकरता प्रार्थना करतायत अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे
ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. हा तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ही उद्धाराची जिम्मेदारी तुकोबारा देवा संतांवर घालतात. तुम्हाला एक विषय सांगतो, तुकोबाराचा स्वभाव सांगतो. तुकाराम महाराजाची बायको अण्णा वाचून मेली, पण हे ओझ माझ्या बायकोला खायला काहीतरी द्या, ना देवावर घातलं ना संतावर घातलं. एक मुलगा वेला, दिवाळ निघालं. साधू कधीच संसाराचं ओझ साधूवर घालत नाही. होईल तो भोग भोगीना आपला. आणि एक सांगू का, संसार नावाचं झाडच असे, कुणी किती पाणी घालू द्या बुड सुकतच त्याच. कोणी किती मदत करू द्या, किती काय करू जी दातारा अन्न पुरे या संसारात, काहीच कमी पडत नाही. म्हणजे कमीच पडतं त्याला कधी बी. ते काय तुकोबाराचं प्रमाणे, विती एवढेशे पोट आणि केवढा बो भाटता याचा. तुकाराम महाराज काय म्हटले, आपल्या आपल्या इथीने आपलं पोट किती असतं, एकच इथं असतं. नंतर आपल्या पुरुषार्थानं थोडं वाढतं, तो भाग निरा. पण आपलं पोट किती असतं, आपली विती एवढेशे पोट, एक इथंच पोट आहे, पण त्याचा किती बोबाट आहे. पण एवढा विती एवढं पोट भरत का नाही, कारण तुकोबाराने त्याची लांबी सांगितली, त्याची खोली कुठं सांगितली. संसाराचं पोट असं आहे, तेवढं खोल आहे. म्हणजे केसनमध्ये झोपडपट्टीत राहणारा पुण्यामध्ये 3 मजली घर बांधून राहू लागला. सत्याच्या 4थ्या मजल्यावर गेलो तर एवढे गजवर उभेच होते. काय बघू जमलं तर पुढच्या वर्षी. संसार असा आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारू माता मौली, एकच खरं सांगा, कपाट उघडले की साड्या अंगावर पडतात का नाही? खोटं नाही बोलत देवादारात. कपाट उघडाय गेलं तर साड्या काय होतात, अशा अंगावर पडतात. काय काय बाया जो कपाट नाही तशा पेट्यात साड्या ठेवायला. एकदा साडी काढण्याकरता जर संदूक उघडला आणि पुन्हा त्याचं झाकणच लागत नाही, कोंडाच बसत नाही, त्या झाकणावर बसत तेव्हा कोंडा लागतो. एवढ्या साड्या आहेत का नाही? बरं, सगळ्याच काही विकत घेतलेल्या आहेत का? हा नाही. भाचीचं लग्न होतं आली, पुतणीचं लग्न होतं आली, काय आलेले आहेत, काय घेतलेले आहेत, पण आहेत का नाही भरपूर. मग आता बस झाल्या का? हा बस झाल्या. एवढ्या साड्या त्यांच्याकडे ह्या जर गेल्या कुठं, पंढरपूरच्या वारीला हो, वर नाही लवकर घालायच्या. पंढरपूरच्या वारीला जर निघाल्या जोगेश्वरी दिंडीमध्ये तर रोज 2 बदलतील पंढरपूरला जाईपर्यंत. एवढ्या साड्या आहेत तरी असंच वाटतं. संसाराला किती कोणाची मदत घ्या, कमीच पडतं, कमीच पडतं. एवढे हलकट पाहिलेत मी. सासऱ्यानं लग्नात 50 तोळे जरी दिले तर धोंड्याच्या महिन्यात तोळ्याची वाट बघणारे. विठाला विठाला. माझ्या बोलायचं वाईट वाटू देऊ नका, पण आहेत का नाही? हा संसार आहे महाराज. सासऱ्याने लग्नात किती दिले? 50 तोळे दिले, तरी धोंडा आला की वाटतं 1 तोळ्याची भेटावच. म्हणून संसारात कोणाची मदत घेऊन फायदा होत नाही, पुरतच नाही. म्हणून होईल तो भोग भोगीन आपुला, न घाली विठ्ठला भार तुझ. मग भार कोणता घातला? उद्धाराचा भार. तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. पण काय, कोणावर काम सोपवताना त्याचं आपलं जर नातं असलं तर काम लवकर होतं. नातं पाहिजे. मला जर देवेंद्र फडणवीसांना भेटायचं असलं, देवेंद्र फडणवीस माहितीत ना, आपले डुडुळगावचे सरपंच, हा का हिंजवडीचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांना जर भेटायचं असेल तर किती कटकटी करावं लागतील. अपॉइंटमेंट घ्यायला पीए कडे जावं लागेल. पीए विचारेल काम काय? काय नाही, आपलं गायछाप बद्दल बोलायचं होतं. देईल का तो अपॉइंटमेंट? देणार नाही.
एवढंच नाही, आपल्याला योग नाही आला कधी जाण्याचा, पण असं म्हणतात आवड महाराज, त्या मंत्रालयात गेलं ना तिथं बेल असते म्हणून. जर आपल्याला जी दिलेली वेळ असती ती वेळ संपून जर आपण बोलू लागलो तर बेल वाजते आणि शिपाई म्हणतो तुमची वेळ संपली, निघा बाहेर. हो, म्हणजे आपल्याला एवढ्या कटकटी कराव्या लागतात. कोणाला? देवेंद्र फडणवीसांना भेटायला. मग मला सांगा, अमृता वहिनीला ह्याच्यातलं काय काय करावं लागत? आपल्याला कटकटी आहेत. अपॉइंटमेंट घ्या, भेटा, ते डाल. अरे देवेंद्र कुठे आहेस तू? अरे तुला कसं कळत नाहीये? हा, घरातल्या मोहऱ्या संपल्यात रे. तुमचा काय अंदाज आहे? जशी तुमची बायको तुमच्याकडे जिऱ्या मोहऱ्याची अडचण सांगते, मुख्यमंत्र्याची सांगत नसेल का? मला व्हॉट्सअपवर एक फोटो आला होता, लय भारी. असा वाघ भामट्यासारखा बसला होता. कोण? वाघ. आणि वाघीण डरकाळ्या पुढे होती. वाघ बसला होता, वाघीण डरकाळ्या पुढत होती. आणि खाली वाक्य होतं, शेर हुआ तो क्या हुआ, आखिर बीबी तो बीबी होती. अरे देवेंद्र तुला कसं कळत नाही? मोहऱ्या संपल्या, 3 दिवस झाले मी सांगते तुला. का बरं? आम्हाला महत्वाच्या कामाला मुख्यमंत्री भेटत नाही आणि त्यांची बायको बारक्यातलं बारकं काम सांगू शकते. त्याचं कारण आहे तिचं त्याचं नातं आहे. नातं असलं की काम लवकर होतं. मग तो कोबाऱ्याला वाटू लागलं या संतांशी नातं जोडावं. पण कोणतं नातं जोडावं? नाते 2 प्रकारचे, पुरुषांची नाते, स्त्रियांची नाते. मामा, चुलता, भाऊ, काका, पुतण्या पुरुषाचे, चुलती, मावशी, काकी, मामी, पत्नी, भाची स्त्रियांची नाते. पुरुषांपेक्षा नाजूक नाते स्त्रियांची आहेत. वेळ कमी, माझी वेळ संपत आली. मला 4 चरण 2-2 मिनिटात सांगायचे. पुरुषांपेक्षा कोणती नाते नाजूक आहेत? स्त्रियांची. स्त्रियांच्या नात्यात सुद्धा सगळ्या नात्यात नाजूक नाते 3 आहेत. एक ताईचं, एक बाईचं आणि एक आईचं. ताईचं म्हणजे बहिणीचं नातं, बाईचं म्हणजे बायकोचं नातं आणि तिसरं म्हणजे आईचं नातं. सगळ्या नात्यात नाजूक नाते स्त्रियांची नाते. स्त्रियांच्या नात्यातील नाजूक नाते कोणती? ताई, बाई आणि आई. पण त्याही नात्याला बारकाईनं पाहायचं ठरलं त्यातही नाजूक नातं कोणतं? ताईच्या बाईच्या नात्याला अडचणी आहेत. बहिणीचं नातं लय गोड आहे, फक्त शेतातून तेवढा हायवे जाऊन. बोलणं लक्षात आलं? ताईचं नातं लय गोड आहे, फक्त जीवित जमीन जाऊ नये आणि शेतातून हायवे जाऊ नये. सगळ्याच तशा नाहीत. पण जो मोठा चाले धंदा तो बहीण म्हणे दादा, है ना, झालं. बायकोचं नातं कसं आहे? बायकोचं नातं आहे, वादच नाही. पण बायको काय करते? जेव्हा तिला लेकरू होतं त्या पोरगा आणि नवरा हे दोघात जेव्हा निवड करायची वेळ येते तेव्हा बाई कोणाला निवडती? खरं बोलायचं, देवादारात खोटं नाही बोलायचं. पोरगा आलं, रडतच आलं. 10वीचा निकाल होता. बाई म्हणली, बावड्या बावड्या काय झालं रडायला? 1-2 विषय गेले का? जाऊ दे, त्या बापाचे 5 गेले होते. एका मिनिटात नवऱ्याला वजा करून टाकते बाई. आणि नवरा जर मारू लागला लेकराला, ती म्हणते तो मुडदा तसाच आहे, मी म्हणून इथपर्यंत आणले. खरे का खोटे? बाई, नवरा आणि मुलगा जेव्हा, हा ठीक आहे, जेव्हा अन्य लोक येतात नवरा येतो तेव्हा नवऱ्याला मान देते. पण नवरा मुलगा जेव्हा येतो तेव्हा ती नवऱ्याला काय करते? वजा करते. मग सगळ्यात नाजूक नातं आहे ते म्हणजे आईचं नातं आहे. या नात्यातून आई त्रैलोक्य वजा करते आणि लेकराला निवडते. म्हणून आता मला तुमच्याशी नातं जोडायचे तुकोबा म्हणतात. का? कारण माझ्या उद्धाराची जिम्मेदारी तुमच्यावर द्यायची. मग नातं कोणतं जोडायचं? आईचं. मग ती आई कशी असते? अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित हित, लेकुराचे हित, ओ लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे
लेकुराचे गीत हो लेकुराचे गीत लेकुराचे गीत. नात्यातलं गांभीर्य सांगितलं. आई काय असते? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. जिच्या चित्त कायम लेकराचं हित पाहते ती आई असते. ऐकलं का? तुमची आई तुम्हाला जेवढी सांगता येईल समजेल तेवढी माझी आई तुम्हाला समजणार नाही, आणि माझी आई मला जेवढी समजेल तेवढी तुमची आई मला समजणार नाही. म्हणून हे मुद्दे ऐकत असताना आपली आई डोळ्यासमोर ऐकून हा मुद्दा ऐकला पाहिजे. काय असते? सदैव लेकराचं हित पाहते. कुठपर्यंत? ताईचं पहा. लग्न होत नाही तोपर्यंत भावाचं हित पाहते. एकदा लग्न झालं की तिच्या डोक्यात नवऱ्याचं हित येतं. पण नवऱ्याचं हित कुठपर्यंत असतं? लेकरू होत नाही तोपर्यंत. एकदा लेकरू झालं ना तिला भावाचं हित ना नवऱ्याचं हित, आता फक्त कोणाचं हित असतं? लेकराचं हित. आई लेकराचं हित किती दिवस पाहते? मरेपर्यंत नाही, ती मेल्यावर सुद्धा लेकराचं हितच पाहते. तुम्हाला उदाहरण सांगतो याला. उदाहरण मी आधी माझ्या जीवनात घडलेलं सांगतो, मग माझ्या आईचं एक उदाहरण सांगतो. बघा तुम्ही, मुंबईला कीर्तन करत होतो दादरला. आणि कीर्तनात एक बाई मतिमंद पोरग घेऊन आली. तिचंच होतं ते. 20-22 वर्षाचं होतं. अशी लाळ गाडायची, शेंबुडी यायचा, अधून मधून ते पोरग आरडायचं. पण त्याला कीर्तनाला घेऊन ती आली मतिमंद पोराला. तिला ठेवायचं कुठं ते लेकरू? पण त्याच्या तोंडाची लाळ गळाली की ती बाई आपल्या पदरानं त्याची लाळ पुसे. आणि आईच पुसू शकते, आईच पुसू शकते. कीर्तन झालं. बघा काय असते माय. कीर्तन झालं, त्या पोराला घेऊन ती बाई माझ्याजवळ आली. त्या पोराची मान पकडली आणि माझ्या पायावर डोकं ठेवलं आणि मला म्हणली, महाराज ह्या पोराला आशीर्वाद द्या. कोण म्हणती? माय. कोणाला? पोराला म्हणते आशीर्वाद द्या. म्हणलं, ताई आता ह्याला मी काय आशीर्वाद देऊ? ऐका, तिनं आशीर्वाद काय मागितला? काय मागितला? म्हणजे मला चरणाचा अर्थ सांगण्याची गरजच नाही असा आशीर्वाद मागितला. तरी काय नाही महाराज, याला एकच आशीर्वाद द्या, मी जिवंत आहे तोपर्यंत हे मेलं पाहिजे एवढा आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद मागितला तिनं? मी जिवंत आहे तोपर्यंत हे मेलं पाहिजे. कारण महाराज माझ्या मागं जर हे जगलं याचं बघणारं कोणी नाही म्हणले, आणि हे जर माझ्या आधी नाही मेलं मला नीट मरण येणार नाही म्हणले. महाराज एवढाच आशीर्वाद द्या. महाराज तो आशीर्वाद तिनं मागितलेला ऐकला, माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मी काही न बोलता उठून आलो. महाराज अशी आई. आता माझी आई सांग, मला 2 भाऊ आहेत, अजून दोघांची लग्न झाली, 2 बहिणी आहेत, त्यांची लग्न झाली. मी ब्रह्मचारी आश्रमाचं पालन करतो. हे आमचे सगळा परिवार एका जागी झाला की आमची आई रडती. प्रत्येक वेळेला रडती आमची आई. सगळी एका जागी आली की, आणि तिला जर विचारलं ना बहिणीने भाऊजीने, अक्का काय झालं रडायला? आमच्या घरात सगळे आम्ही आईला काय म्हणतो? अक्का म्हणतो. अक्का काय झालं रडायला? त्या चौघीला 2 भाऊजाईला 2 बहिणीला काय म्हणते? तुम्हाला जर माझ्या पिंडाला कावळा शिवा वाटत असेल तर एक करावं लागेल. म्हणजे काय, तुमच्या चौघीपैकी एकीनं तरी पिंडाजवळ येऊन शपथ घ्यावी लागेल. काय? आम्ही महाराजाला सांभाळू तर माझ्या पिंडाला कावळा शिवल. अगं तुम्हाला रमायला तुमचे नवरे आहेत, माझ्या महाराजानं कोणाकडे जायचं? आता तिला काय माहिती परमार्थातलं? मला किती वैभव आहे, किती विद्यार्थी आहेत, किती मित्र आहेत, मला देव आहे, मला ज्ञानोबा आहे, मला तुकोबा आहे. वडमुखवाडी महाराज पुण्याच्या पुढूनच चरुलीची वाडी, तिथे एक आमचे वारकरी आहेत. त्यांना लेकरू बाळ नाही बाबा, निष्ठावान महिन्याचा वारकरी, एकही दिवस ज्ञानोबाच्या दर्शनापासून चुकत नाही. आणि उद्योग काय? सायकलची पंक्चर काढून जगत होता माणूस. असा माणूस, नवरा बायको, बाकी परिवारात मुलगा नाही, पुतण्या सुद्धा बघत नाही. मला त्याची बायको आजारी पडली. कोणाची? त्या वारकऱ्याची. ICU मध्ये टाकलं. नेमकं गुरुवार होता त्या दिवशी, आणि आरती होती ज्ञानोबाची पालखी गुरुवारची, आणि तो निघाला 6-7 वाजता. कोण? तो वारकरी. ते पुण्यातले डॉक्टर म्हणले, बाबा तुम्ही निघाले, आता आजीजवळ कोण आहे? काळजी करू नका म्हणले डॉक्टर, आता 7 वाजले म्हणे, रात्री 12 पर्यंत ज्ञानोबा सांभाळतील,
आणि सकाळी 7 वाजेपर्यंत माझे तुकोबा सांभाळतील, 8 वाजता मी हजर आहे, काही काळजी करू नका. आहेत ना आपल्याला. आणि आहे महाराज, अनुभव येतात पावला पावलाला. आम्ही ज्यांची सेवा करतो ते आम्हाला वाऱ्यावर सोडत नाहीत. पण आईला काय कळतं त्यातलं? सदैव लेकराचं हित आईच्या चित्तात असतं. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही घरच्या श्रीमंत असाल, पण तुमचा बाप तुमचा भाऊ जर तुमच्याकडे येऊ लागला, एवढ्या भेंड्याच पाठव, एवढी भाजीच पाठव, एवढ्या शेंगाच पाठव, कोणाला? लेकीला. त्या शेंगाची आणि भाजीची किंमत आहे का? काय किंमत नाही. त्याच्या पाठीमागच्या प्रेमाची किंमत आहे. आळंदीत आमचे एक महाराज आहेत, त्या बाईचं त्यांची बायको आहे, आमच्या तिथं राहतात, ते बीडचे आहेत. त्यांची माहेर कोणाचं? त्या बाईचं. आता महाराजाची परिस्थिती लई कमी बी नाही, जेमतेम आहे. महाराज त्या बाईचा बाप वारीला येतो महिन्याला, कुठं? आळंदीला. तर तिची माय काय करते माहिती का? कधी भाजीपाला पाठव, कधी काय पाठव, कधी एवढी एवढी तुरीची डाळच पाठवती, मुगाची डाळच पाठवती, सुनासमोर डाळ भरीती, नवऱ्या जाऊ द्या, हो तुम्ही चालले ना, तायडीला एवढी डाळ द्या. पुढं ऐकण्यासारखे महाराज. आणि फोन करते पोरीला, बाई तुला डाळ पाठवली आणि डाळीमध्ये 500ची नोट आहे, तुझ्या जीवाला काहीतरी खाय. किती रुपये पाठवती? 500 रुपये पाठवती. निराधारची पगार येते तिला, त्याच्यातले 500 ती कोणाला पाठवती? पुऱ्या 500ची किंमत नाहीये, त्याच्या पोटी असणाऱ्या प्रेमाची किंमत आहे. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, सदैव लेकराचे हित माय पाहते. आईशी कळवळ्याची जाती. बरं, हे करताना नाटक नाही करत. एक बोलू का? तुम्ही असो नाही तर मी असो, आपण नाटकी माणसं आहेत. आपण दशक्रियेला जातो ना भाऊ, दशक्रियेला कोण कोण येतात? पाहुणे रावणे येतात, पुढारी येतात आणि महाराज लोक बी येतात. पण त्या परिवाराबद्दल किती लोकांना प्रेम असतं. पाहुण्या रावण्याला द्यायची असते भेट, त्यांच्या डोक्यात भेट, पुढाऱ्याच्या डोक्यात ओठ आणि महाराज लोकांच्या डोक्यात नोट. प्रेम किती, प्रेम किती. आपण नाटक करतो परस्पराविषयी, पण आई नावाची जात अशी आहे, ती नाटक नाही, आईशी कळवळ्याची जाती हा तिचा स्वभाव आहे. करी लाभावी न प्रीती, काही अपेक्षा करत नाही लेकराकडून, कसलीच नाही. मी माझी माय सांगतो, 4-5 भावाची बहीण आणि 4 दिराची भाऊजाई, तरी सुद्धा रस्त्याच्या कडाला 2 महिने संसार थाटावा लागला. एवढं दारिद्र्य. सूतगिरणीमध्ये 18 तास ड्युटी करायची. उभं राहून राहून तिच्या पायात गुडघे आता फार निकामी झाले. 70 आहे माझी माया आता. हो 70 आहे. मी जातीवाचक बोलत नाही, कृपा करून त्याला तसं वळण देऊ नका तुम्ही. मी मराठा समाजाचा आहे. तर त्या काळात असा एक प्रकार होता, वरच्या जातीचे कपडे टाकून दिले की खालच्या जातीचे लोक घालत होते. ते माझी माय काय करायची, आमच्या गावात मुस्लिम समाज असते, मुस्लिम समाजाच्या बायाने टाकून दिलेले कपडे त्या साड्या आणायची आणि 2 साड्या जोडून अंगाला कपडा घालायची. एवढं दारिद्र्य माझ्या आईने भोगलं. आता तिच्याच आशीर्वादानं, एक भाऊ वकील आहे, एकाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे आणि मी महाराज आहे. ती जर म्हणली ना रोज साडी नवीन पाहिजे, तर आम्ही 3 भाऊ तिला काय करू शकतो? साडी देऊ शकतो. पण अडचण एक आहे, ती कधी मागतच नाही. तिला कधी म्हणलं आका तुला दिवाळीला साडी घ्यायची का? नको, काय गरज नाही. कारण तिची काहीच अपेक्षा नाही, तुम्ही सुखी हीच अपेक्षा आहे तिची. पण मी बी असा आहे बाबळे महाराज, रस्त्याच्या कडेनं मला जर एखाद्या दुकानावर साडी चांगली दिसली ना, मी तिला फोन नाही करत, मी साडी घेऊन टाकतो आणि डायरेक्ट तिच्या हातात देतो, नेसपतो ही साडी. ती आता साड्यात का जाळतो काय मला, असं टोचून बोलते मला. कितीची साडी, किंमतही सांगत नाही तिला. 2000ची असू द्या नाही तर 5000ची असू द्या, माझ्या मायनं एकदा जरी अंगाला लावली साडीची किंमत फिटली. फिटली. करी लाभावीन प्रीती, पोटी भारव आहे. लेकराचा सगळा भार पोटामध्ये वाहते. बरं, जिवंत नाही, जन्माला यायच्या आधीपासून नंतरही भार वाहते. किती काळजी घेते माय. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते ना, मी भोगीला घरी गेलो. मला म्हणली सकाळी काय नियोजन आहे? म्हणलं सकाळी मला काल्याचे कीर्तन 8ला निघायचंय. म्हणली सणासुदीला तर घरी रात जाईना. म्हणलं नाही, मला जावं लागणार आहे.
फार जवळची व्यक्ती आणि त्यांचं वर्षाद्धाचं कीर्तन आहे. मला म्हणली अरे उद्या संक्रांत आहे. म्हणलं मग आम्ही पुरण घालणार होते. म्हणलं पुरण खाऊन कंटाळा आलाय, रोज पुरणपोळ्या, तुला मूल खायचे असतील म्हणे, पण आम्हाला तुला सोडून खाऊ वाटतं का म्हणली. म्हणलं काय नको, तुम्ही पुरणपोळ्या खा, मला सकाळी फारतर नाश्ता कर, मी नाश्ता करीन आणि मग निघल. ठीक आहे झोप म्हणली. मला किती वाजता निघायचं होतं? 7:30 ते 8च्या दरम्यान निघायचं होतं. मी तिला काय म्हणलो होतो? नाश्ता करून निघल. ऐका, सकाळी उठून आंघोळ करून जेव्हा घरात गेलो, माझ्या मायनं 8 वाजता मला पुरणपोळी तयार केलेली होती. एक पोळी खाईन मग पुढे जा. हे कोण करू शकते? माय. मी आता सांगू का, मला सरांनी विचारलं, साहेबांनी विचारलं, ह्याने विचारलं जेवणाचं काय. आता आळंदीतून आलो, माझ्या माय आहे आळंदीत. आता किती वाजता निघालो मी? 8:30 वाजता आळंदी सोडली. ती काय असो, मला जेवल्याशिवाय निघूच देत नाही. पण यांना मी सांगितलं मी जेवायला नाही, आणि आज घरून येतोय, आईपासून येतोय, मला जेवल्याशिवाय ती येऊच देत नाही. बरं मी किती तिला नाही म्हणलं, अगं माझी खायची सोय, मी जेवलो नाही ना 2 चपात्या बांधून देते. काय देते? बांधून देते. मायच्या मागे एवढी काळजी तुमची बायको सुद्धा करणार नाही, ध्यानात ठेवा. पोटी भारव आहे त्याच्या करीला भावीनं प्रीती, पोटी भारव आहे. बरं लेकराचं सगळं सहन करते, त्याचे सर्वस्वही साहेब. काय झालं, या नाशिक जवळ एका द्राक्ष बागाच्या कडेला एक म्हातारी रडत होती, हातात केसाचा एवढा बुचका होता. म्हणलं ताई, ते गावातल्या लोकांनी नाने काय झालं रडायला? म्हणजे बघणारे भाऊ, दाद्यानं मला मारलं, तिच्या पोरानं मारलं होतं, तिचे केस उपटले होते. एवढे नालायक माणसं आहेत जगात, इतके नालायक. आईची केस उपटेपर्यंत इतकं मारतात मायला. महाराज माझ्यासोबत जो होता तो पोलीस पाटील होता. तुम्हाला नाणे फक्त संध्याकाळी गावात ये आणि एक शब्दांत तक्रार कर, मग बघतो भावड्या काय करतो. आतापर्यंत नाणे बोलू लागली, आता माय जागी झाली. ए तुला कळालं तर कळालं म्हणली, गावात कोणाला सांगू नको, मारील तोडील माझाही म्हणली. एवढं कोण कोणाचं सहन करतं? माझी बहीण भाच्याला अशी जीव घालत होती, आणि जीव घालता घालता आडवं पडली, तिला झोप लागली. त्या पोरानं संडास केली महाराज माझ्या भाच्यानं, आणि ते संडासाची फरशीवर पांगवली, आणि शी घ्यायचा आणि आईच्या तोंडाला लावायचा. आणि कशाचा वास येतो, मग ती जागी झाली तर सगळी घाण लेकरानं कुठं लावली होती? तोंडाला लावली होती. जेव्हा तिनं पाहिलं पोरगही घाणीनं माकलंय आणि माझ्या तोंडाला घाण लावली, माय काय बघा, तिनं आधी पोरग धुतलं, मग तोंड धुतलं, आणि मग फरशी धुतली, ह्याला माय म्हणते. त्याचे सर्वस्व ही साहे. संपलं माझं कीर्तन, संपलं. अशी असते ती माय असते, आणि अशा कळवळ्यानं मी तुम्हाला मातेचं नातं जोडतोय. तुम्ही एक करा, माझं एवढं उद्धाराचं ओझं घ्या आणि मला देवापर्यंत न्या. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, आशा मातेचं स्मरण करून आपल्या उद्धाराची जिम्मेदारी संतांवर तुकोबाऱ्याने सोपवलेली आहे. अशीच जीव लावणारी एक माता, 4 भावाची, अत्यंत दगडूशेठ असतील, हनुमंत शेठ असतील, रघुनाथ शेठ असतील, वाल्मिक आबा असतील, यांची आई गेल्या वर्षी यांना सोडून गेली. बरं हे आता मोठे आहेत वयानं, ह्यांना नातू आहेत. आता ह्या चौघांना सुद्धा काय आहेत? नातू आहेत. परिवार एवढा आहे, एवढे नातून एवढे पंतू आहेत.
वाचायला वेळ नाही एवढा परिवार. आणि एवढ्या गोकुळाच्या घरातून ती माय गेली. काही नाही, तारुबाई, शोभाबाई, उषाताई, मनीषाताई, विद्याताई यांची सासू गेली. जनाबाई, गंगारामराव, अनिलराव यांची चुलती गेली. मग कोणाची सून गेली, आपलं कोणाची सासू गेली, कोणाची चुलती गेली, कोणाची भाऊजाई गेली, त्यांच्या जाण्याला कोणाची मामी गेली, कोणाची मावशी गेली. पण या सगळ्या नात्याला पर्याय असतो. मामी एक मेली तर दुसरी असते, एक चुलती गेली तर दुसरी चुलती असते, पण एक माय गेल्या दुसरी माय नसते. पण या 4 भावाची काय गेली? आई गेली. बरं, याचं वय भरपूर आहे आता, यांना सुद्धा नातवंड आहेत, वाद नाही. असं जरी असलं तरी गेल्या वर्षी यांची आई गेली. त्यांच्या जाणे नक्की यांना दुःख आहे. कारण शास्त्र असं सांगतं, बाप मेला आणि माय जिवंत आहे, तो अनाथ नाही आहे. पण याच्या उलट आहे, माय मेली, बाप जिवंत असला तरी तो अनाथ आहे. मातृलाभेन सनाथत्वम अनाथत्वम विपर्यय. कसं बरं? माय मेल्यावर, बाप मेल्यावर मायला बाप होता येत. अशी उदाहरणं तुमच्या भागात असतील. लेकरं लहान होते, नवरा मेला, बाई खंबीर उभी राहिली आणि संसार कडाला लावला. पण बाप मेल्यावर, माय मेल्यावर बापाला माय होता येत नाही. ह्याला उदाहरण काय? किती तुमचा बाप असू द्या, माहेरात गेल्यावर तुम्ही बापाला लुगडं घे म्हणू शकता, पण पाठघास म्हणू नाही शकत. आणि माहेरात माय असल्यावर तिला पाठबिघास म्हणता येतं, लुगडं बी घे म्हणता येतं. पण माय जवळ पूर्णता असते, पूर्णता असते. अशी या चौघांची मातोश्री या चौघांना सोडून गेली. वडील 7 वर्षापूर्वी गेले. आदरणीय दत्तात्रयजी हरगुडे हे 7 वर्षापूर्वी गेले. पण त्यांच्या जाण्यानं आईचा आधार होता. गेल्या वर्षी आईचाही आधार गेला. म्हणजे या परिवाराला नक्की दुःख आहे. आणि त्या दुःखात सम्मिलित होण्याकरता आज आपण एवढ्या संख्येने आपण सर्व मंडळी उपस्थित आहात. त्यांच्या दुःखात आम्ही सम्मिलित आहोत. या माता पित्याच्या स्मृतीला अभिवादन करतो. पुन्हा एकदा या गुणीजन वैष्णव महाराज मंडळी यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा आदरणीय बाबळे महाराज असतील, मोरे भाऊ असतील, यांच्या प्रेमातून आज्ञेतून ही सेवा घडली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि एवढ्या उष्णतेत सुद्धा तुम्ही मला 1.5 तास ऐकलं, त्याबद्दल तुमचे आभार मानून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव झाले समाधान तुमचे धरिले चरण, आता बोलावे सवाडी कपणे येते सापडले किनी, कामाने भोग गेला निवारी करुणी आरती आता उवाळू सुटती आली. महावस कळा पुण्यवंत तुम्ही बाळा आणि फुलं गेला वसन कावाई टाळी होता सन्निधा जवळी प्रेम आरती बोले जाते ओवाळ बाळा कवडा आणि मोका ओवाळी परवान नामा म्हणे केशवात जुपे राही आरती ज्ञान राजा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवे सागराचा वाचन तारिले कैसे तुकामाने मंगलशीले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय धामा तुका तुलने श्री ब्रह्मा मनोनिरा विष्णु वस्त्र केविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय धामा हरि कांगन मंदिर
माझसा नामा म्हणे तया सावे कल्याण मागणे ते एक तुझ प्रती आहे या संतास निर्विहीच मजली तुका म्हणे आता उदार तू होई या संतास निर्विहीच मजली ज्ञानदेव तुला महाराजांचा हरगुडे परिवाराकडून सन्मान होतोय. यांना बोलायला होता आपण. आज आदर्श माता श्रीमती यशोदाबाई दत्तात्रय हरगुडे यांचं प्रथम वर्ष श्राद्ध तसेच दत्तात्रय धोंडीबा हरगुडे यांचं 7वं वर्ष श्राद्ध या ठिकाणी संपन्न होत आहे. मी संपूर्ण हरगुडे परिवार आणि आपणा सर्वांच्या वतीनं या दोन्ही आजी आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कुटुंबाचा गावाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा राहिलेला आहे. मी पुन्हा एकदा या दोन्ही मातेला तसेच आजोबांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन थांबतो. ठिकाणी काही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मृदुंगाचार्य अनिल महाराज आव्हाड यांचा या ठिकाणी सन्मान आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी माजी सरपंच दोन आदर्श माता आणि पिता या दोघांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी उपस्थित झालेला आहात. गेल्या वर्षी अक्षय तृतीयेच्या तिसऱ्या दिवशी या ठिकाणी या मातेचं दुःखद असं निधन झालं आणि बरोबर आज वर्षश्राद्ध या ठिकाणी सादर होत आहे. गेले 7 वर्षापूर्वी या ठिकाणी दत्तात्रय धोंडीबा हरगुडे यांचं वर्षश्राद्ध 7वं वर्षश्राद्ध या ठिकाणी संपन्न होत आहे. अशा प्रसंगी दशरथ महाराजांनी या ठिकाणी अतिशय सुंदर रूपी कीर्तन सेवा केलेली आहे. या ठिकाणी या मातेची 4ही मुलं मग दगडूदादा असतील, हनुमंत आप्पा असतील, रघुनाथ अण्णा असतील आणि वाल्मिक आबा असतील, या 4ही मुलांना आपापल्या व्यवसायामध्ये आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने अनेक प्रकारचे व्यवसाय करून आपल्या प्रपंचाची अतिशय मोठी उन्नती आपल्या आईवडिलांच्या समोर आपला आदर्श प्रपंच या 4ही मुलांनी या ठिकाणी करून दाखवला. वडिलांनी सुद्धा आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबईसारख्या शहरामध्ये दिवस काढले आणि त्यानंतर मुंबईसारख्या शहरामध्ये दिवस काढून आपल्या मुलांना खऱ्या अर्थानं मोठं करण्याचं काम आईवडिलांनी या ठिकाणी केलं. काय केले देवराया पाठी लावली समाया इथं भर पोटासाठी पहा केवढी आटाआटी अशा उक्तीप्रमाणे अनेक दिवस मुंबईसारख्या शहरात काढले. त्यानंतर दगडूदादा असेल आणि हनुमंत आप्पा असतील यांनी सुद्धा मुंबई शहरामध्ये दिवस काढले. त्यांनी सुद्धा आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सातत्यानं मदत केली. रघुनाथ अण्णांनी यशवंत सहकारी साखर कारखान्यामध्ये काम केलं आणि वाल्मिक आबांनी गावच्या सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना ट्रान्सपोर्ट व्यवसाय करून आपल्या कुटुंबाला अतिशय मोलाचा हात देण्याचं काम या चौघाही भावंडांनी या ठिकाणी केलं आणि आपल्या आईवडील असेपर्यंत सर्वांनी या ठिकाणी त्यांच्यासमोर आपलं कुटुंब एकत्र ठेवण्याचं सातत्यानं काम केलं आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या आईवडिलांच्या ऋणातून वर्षश्राद्धाच्या निमित्तानं होईना पण उतराई व्हायचं असतं अशा पद्धतीने अतिशय सुंदर या ठिकाणी वर्षश्राद्धाचा कार्यक्रम त्यांनी संपन्न केला. मायबाप जे वडील जे करते त्या नाम धर्म ठेवती अशा उक्तीप्रमाणे आज त्यांची आई जाऊ नये 1 वर्ष आलं, वडील जाऊ नये 7 वर्ष झालं, पुढे गेले ते निधाय झाले, बांधतील त्यांच्या सीमा नाचत जाऊ त्यांच्या गावात उच देईल सुख असा या उक्तीप्रमाणे ते अनंतात विलीन झाले. त्यांच्या जाण्यानं वर्षभर या कुटुंबाला जे दुःखातून सावरण्याची आता परमेश्वरानं ताकद द्यावी अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो.